नमस्कार, मी सचिन चिखले। आपल्या प्रभागामध्ये परवा, काल आणि आज संपूर्ण प्रभागामध्ये दूषित पाणी पुरवठा झालेला आहे। अनेक तक्रारी काल होत्या, आजही आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांना त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी होत्या त्या त्या ठिकाणावरून कॉन्टॅक्ट नंबर हे दिलेले आहेत। काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत येथील नव्याने पाईपलाईन टाकल्यामुळे हा दूषित पाणी पुरवठा भागामध्ये होऊ शकतो असं अधिकारी यांनी आम्हाला कळवलेलं आहे। उद्या आणि परवा 2 दिवस जर आपल्या इतर ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा। आम्ही त्या ठिकाणी येऊन चेक करू, अधिकाऱ्यांना सांगू आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। या शहरामध्ये, पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होतोय। अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा झालेला आहे। नागरिक खूप त्रस्त आहेत, काही लोक आजारी पडलेले आहेत। तर मी सर्वांना नम्र विनंती करतो, जे पाणी आपण पिण्यासाठी भरण्यात आलेलं आहे ते पाणी उकळून व्यवस्थितपणे सगळ्यांनी पाणी पिलं पाहिजे। पुढील 2 ते 3 दिवसात या शहरामधील आपल्या प्रभागामध्ये दूषित पाणी पुरवठा व्यवस्थितपणे झाला पाहिजे असं अधिकारी यांना सांगण्यात आलेलं आहे। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक मोठं जन आंदोलन प्रशासनाकडे केलं जाईल असं या व्हिडिओ मार्फत मी सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद।